आज मी तुम्हाला उडदाच्या पापडाची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे आणि 3 पापड घेतलेले आहेत। त्याचे काय करायचे, आपल्याला तुकडे करून घ्यायचे एकदम बारीक असे। हे पापड चवीला खूप छान लागतात बरं का। मी उडदाच्या पापडाची रेसिपी पण अपलोड केलेले आहेत। हल्ली काय होतं, मला बनवायला जमत नाहीये, तर मी विकत आणलेले आहेत आणि खूप कमी पैशामध्ये, असं मला वाटतं की कमी पैशामध्ये आणलेले आहेत। जर तुम्हाला कुणाला जर घ्यायचे असेल ना, तर कमेंट करा, मी उद्या त्याचे व्हिडिओ टाकेन। तर अशा पद्धतीत आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे बघा, मस्त असं। ह्याच्यापेक्षा थोडासा बारीक केला तर चालेल। उडदाच्या पापडाच्या वड्यांच्या 3-4 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। उडदाच्या पापड थोडेसे वेगळ्या पद्धतीमध्ये मी भजीसुद्धा अपलोड केलेले आहेत। तुम्ही एकदा जरूर करून बघा, खूप चविष्ट लागतात। मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, मोठ्या आकाराचा आहे, वाटीच्या प्रमाण 1 वाटी आहे, काढून घेते। आता ह्याच्यामध्ये मी पोपटी कलरची मिरची घेतलेली आहे, ती अशी थोडीशी कुटून घेतलेली, बारीक कापून जरी टाकली तरी चालेल, तिखटवाली जरी टाकली तरी पण चालेल। ही पोपटी करायची लांबडी आहे बघा, अशी एकदम सफेदवाली। मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालू शकतं। कोथिंबीर टाकणार आहे, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद। कोथिंबीर पण काय केलेली आहे, थोडीशी मी जास्तच घेतलेली आहे, चव छान येते त्यानं। धने पावडर अशी थोडीशी दरदरी, एकदम बारीक ह्याची नाही आहे। ओवा टाकणार आहे, छोटा अर्धा चमचा। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, पापड खराट असते त्याप्रमाणेच मीठ टाकायचं। थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर, एकदम थोडीशी मिरची पावडर, कलरवाली आहे, तिखटवाली नाही, कारण की आपण त्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे। सपाट वाटी बघा बेसन पीठ घेतलेलं आहे, डाळ आणून घरगुती चक्कीवर आपलं दळलेलं आहे। आता हे पहिलं मी कालवून घेणार आहे, कारण की आपण जे कोथिंबीरचं थोडंसं वलसरपणा असतो, कांद्याचा पण असतो, थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं पहिलं, मग पाणी लागलं तर पाणी वापरायचं। पाण्याचा वापर बघा मी थोडा सुद्धा केलेला नाहीये, त्यातच असं चांगलं दाबून दाबून जेवढं होता होईल एवढं मिक्स करायचं। ओलसर होतात हे। आता याच्यामध्ये एकदम थोडंसं, ज्या वाटीत आपण पीठ घेतलं होतं ना, त्याच वाटीमध्ये मी थोडंसं बघा एकदम एवढं पाणी टाकलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ पण तुम्ही टाकू शकता। आता कालवून घेते, मस्त केले बघा असं मिक्स चांगलं बघा, अशा पद्धतीत मिक्स झालं पाहिजे। ह्याच्यापेक्षा पाण्याचा वापर थोडासुद्धा करायचा नाही। पहिली गोष्ट तर तुम्हाला मी सांगते, जेवढं होता होईल तुम्ही कालवून जर घेतलं ना, तर ते थोडं थोड्या वेळानं असं जसं मिक्स करेल ना, तसं एवढं असं पातळ होतं। पाणी नाही वापरलं तरी पण तुम्ही चालू शकतं। कांदा मी चॉपरला बारीक केला, नाही केला तरी चालेल, कापून घेतला तरी चालतो, पाणी सुटतं त्याला। आता आपण बनवायला घेऊया। तवा ठेवलेला आहे लोखंडाचा गरम करायला, त्याच्यामध्ये मी तेल ओतलेलं आहे। तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवरच मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। जास्त धूर निघस्तोवर असं तेल बघा गरम होऊन द्यायचं नाही। हे बघा दिसत असेल तुम्हाला, सोडून घेते। खूप जणांच्या अशा कमेंट असतात ते की तेल किती गरम झालं पाहिजे, तर मीडियम गॅसवर आपल्याला असं कळतं की तेल चांगलं गरम झालेलं आहे। धूर निघस्तोवर, कडक उकळस्तोवर तेल ठेवायचंच नाही। मग काय होतं, सोडलं की नाही की भजी लगेच लाल होतात, मग ते आतमध्ये तसेच कच्चे राहतात, कुरकुरीपणा येत नाही। दुसरी गोष्ट मग काय होतं माहिती आहे का, भजी काढल्यानंतर मग तेल सोडतात। त्यासाठी थोडं तेल चांगलं गरम झालेलं कळालं की आपण टाकले की तर फ्राय होतात, तर लगेच गॅस आपला मीडियमवर करायचा। फास्टवर जरी तेल ठेवलं तर मीडियम गॅसवरच कधी पण भजी बनवायचे। तर एवढेच मी सोडून घेणार आहे, जेवढे आपल्या तव्यामध्ये बसेल तेवढेच हलवून घेऊया का, मस्त असे तरंगतात। थोडीशी तिखट करायची, खूप चविष्ट अशी लागतात बरं का, एकदा करून बघा। जेवढ्या पण मी पापडाच्या रेसिपी टाकलेल्या आहेत का नाही, वड्या वगैरे, सगळ्यांची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। आता हे काय करायचं, हलकासा गोल्डन कलर आला की काढून घ्यायचे। मस्त बघा असा कलर आलेला आहे, असा कलर आला की काढून घ्यायचे। एकदम पण लय लाल जरत असे करायचे नाहीयेत, कारण की आपण जर मिरची पावडर जर टाकली की नाही तर मग लय लाल दिसतात ना, मग कळणार नाही तुम्हाला। त्यासाठी असं बघा किती छान असे झालेले आहेत, एकदम कुरकुरीत, तेलकट वगैरे बिलकुल नाहीत, तेल पिणार नाहीत, काही नाही, आणि खूप चविष्ट। हे बघा, आणि ही भजी संध्याकाळपर्यंत अशीची अशी राहतात। पाण्याचा वापर नाही केला ना तर अशीची अशी एकदम मस्त बघा झालेले आहेत। फक्त मिठाचं प्रमाण थोडंसं कमी वापरा बरं का, नाही तर काय होईल माहिती आहे का, पापड खराट असतील, जास्त मीठ झालं तर मग खरट खरट लागतील। तोडून पण दाखवते बघा किती मस्त झाले, सोड्याचा वापर नाही, काही नाही, खूप चविष्ट। भज्यांच्या तर एवढ्या रेसिपी मी अपलोड करत असते। रेसिपी बघितली की लाईक करत जावा आणि मला सांगत जावा, ही जी मी रेसिपी भज्यांच्या वगैरे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते ते कशा वाटल्या। आणि जर तुम्हाला कुणाला जर पापड घ्यायचे असतील मी आणल्या तिथून, तर मला कमेंट करा, मग मी तुम्हाला उद्याच्याला त्याचे व्हिडिओ टाकेन। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।